नमस्कार नमस्कार बोला. शेरखान पठाण बोलतो, प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा प्रमुख. हा बोला भाऊ. आमच्या बच्चूभाऊ आणि आमच्या पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार हो प्रत्येक आमदारांच्या घरावर टेंबा आंदोलनाची व्यवस्था केली होती. बरं. त्याच माध्यमातून तुम्हाला माहीतच आहे, ते सर्व सांगण्याची गरज नाही आहे मला. हो हो शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, हो. MRGS मधून शेतकऱ्यांचे कामं झाले पाहिजे, बरं दिव्यांगांना 6,000 रुपये महिना भेटला पाहिजे, बरं. नाही का. आपले माननीय नामदार मुख्यमंत्री साहेब, हो नाही का, मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या निवडणुकीमध्ये आपल्या सभेला भाषण दिले होते की सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू. त्या माध्यमातून आपणास आमची आवर्जून आणि नम्र विनंती आहे की आपण विधानसभेत आणि आपल्या मुख्यमंत्री साहेबांजवळ हो आपण न्यायप्रविष्ट म्हणून, आपण शेतकरी पुत्र आहात, माननीय स्वर्गीय संजय बाबूजी देवतळे साहेब आमचे मार्गदर्शकही आहे ते, नाही का. त्यांचा मान राखून आपण शेतकऱ्यांना आणि दिव्यांगांना न्याय मिळवून द्याल एवढी अपेक्षा बाळगतो आपल्याकडं. बिलकुल बिलकुल बिलकुल. आपला प्रश्न जो आहे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आपण पोहोचू. त्याची मला रिसिव्ह कॉपी केव्हा भेटेल सर? काय म्हटलं? त्याची रिसिव्ह कॉपी आपल्याला केव्हा भेटेल? जेव्हा न्याय मिळवून देण्यासाठी आपण जेव्हा मुख्यमंत्री साहेबांकडे आपली मांडणी मागणार. बिलकुल बिलकुल. अपेक्षा आहे सर आपल्याकडून. जेव्हा हॅलो हो रिसिव्हसाठी बाहेर जेव्हा आम्ही हे करू आता पुढच्या कॅबिनेटमध्ये, हो, ठीक आहे, लाईट झाली त्यावेळेस घेतो नाही. एक वेळा भारत माता की जय म्हणून द्या सर तुम्ही. बिलकुल. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे, हो हो शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. हो. आम्ही अपेक्षित आहोत सर तुमच्याकडून. ठीक आहे ठीक आहे. हो धन्यवाद सर तुम्ही बोलले. चला. हो हो. भारत माता की जय. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय. मिळालाच पाहिजे. अशो भूतानचं सरकार जाऊ दे, भूतानचं सरकार जाऊ दे, भूतानचं सरकार जाऊ दे. भारत माता की शेतकऱ्यांची कर्जमाफी. भाऊ, आज आपण आंदोलन करत आहात, नेमकं कशासाठी ते आंदोलन आहे, काय सांगाल त्याबद्दल? माननीय वंदनीय माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू साहेब व आमचे प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख यांच्या आदेशाने सर्व महाराष्ट्रात जिथं जिथं सत्तेचे आमदार आहे त्या आमदारांच्या घरावर मशाल आंदोलन आज पुकारण्यात आलं होतं. त्या मशाली आंदोलनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांची MRGSच्या माध्यमातून कापणी ते पेरणीपर्यंत त्यांचं काम झालं पाहिजे, दिव्यांगांना 6,000 रुपये महिना हा मिळाला पाहिजे. हे आम्ही मुख्य मागण्या घेऊन आमदार साहेबाच्या घरी टेंबा लगाव आंदोलन हे केलं होतं. आमचा टेंबा अगोदरच माननीय आमचे कर्मचारी साहेब यांनी अगोदर शिजवलेला आहे. तर आम्ही त्यांच्या घरावर गेलो तर आमदार साहेब आम्हाला निघालेले नाही आहे. त्यांचे प्रतिनिधी होते, त्यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे. फोनवर आमदार साहेबांसोबत बोलणं झालं आहे. आपले देवतळे साहेब जे आपल्या वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की मुख्यमंत्री साहेबांना आम्ही स्वतःहून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरिता मी त्यांना आवर्जून सांगेल. तुमच्या जेवढ्याही मागण्या आहेत त्या संदर्भात मी मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट घेऊन त्यांचं जे उदाहरण आहे ते पूर्णपणे तुम्हाला मी लिखितपणे
तुम्हाला 4 दिवसात मी देईल असं आमदार साहेबांनी आपल्याला फोनवर भ्रमध्वनीनुसार आपल्याला सांगितलेले आहे. आणि या महाराष्ट्राच्या राज्याच्या सरकारने म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना म्हटलं होतं की सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही देतो आणि कर्जमाफी करणार. आणि आजपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. त्यामुळं आम्ही हे आंदोलनाची भूमिका ठरवलेली आहे. या अगोदर यानंतर आमचे जे मुख्य प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आहे माननीय नामदार बच्चूभाऊ कडू साहेब हे समोरचा विचार तुम्हाला सांगतील. इतकंच मी इथं बोलतो. जय नमस्कार. जय प्रभू.